या मैदानावरती होणार आहे अशी कडून आम्हाला माहिती मिळाली आहे। या चेंडूवरती काय घडलं, 4 धावा या चेंडूवरती आल्या। धन्यवाद डीजे। या चेंडूवरती 4 धावाला धावफलक जाऊन पोहोचले, 6 धावा धावफलकावरती आहेत। सुरुवात दमदार करण्याचा प्रयत्न सुरू आहे। सह आयोजक आहेत आणि स्पर्धेमध्ये त्यांचा देखील हातभार आहे आणि स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये त्यांचा प्रामुख्याने योगदान आहे। 6 धावा धावफलकावरती आहेत। पहिलं षटक मार्गस्थ आहे कुणाल कदमचं, 10 धावा धावफलकावरती आहेत। या चेंडूवरती काय घडलं, पंच या चेंडूवरती अतिरिक्त धाब्याची घोषणा करतील आणि वाईट या चेंडू घोषित केलाय। एकूण धावा झाल्यात त्या 11 धावा धावफलकावरती आहेत। पहिलं षटक कुणाल कदमच्या माध्यमातून हाताळलं जातं। यावेळेस या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता मात्र होतीये। षटक पहिलं संपलंय बघा। उद्या ठीक 8 वाजता रायगड, परवा ठीक संध्याकाळी 8 वाजता रायगड विपक्ष ठाणे अशी लढत तुम्हाला रविवारी पाहायला मिळेल। टोटल जाऊन पोहोचतोय पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संपलाय। 11 धावा धावफलकावरती आहेत। कुणाल कदमचं पहिलं षटक आपण हाताळलं ते अक्षय गायकवाड आणि त्याचबरोबर प्रीतम अशी जोडसाखळी मैदानावरती खेळ करते। 4 वर्षी मॅच आहे। शिरवली संघ जो आपल्या परिसरामधील एक ताकदवान संघ म्हणून या संघाला खऱ्या अर्थाने ओळखलं जातं। त्याचबरोबरीने कर्जत परिसरातील नेवाली संघ, नवीन आलेल्या प्रेक्षकांसाठी माहिती आहे दोन्ही संघ खूप तुल्यबल आहेत। दोन्ही संघांची प्रतिष्ठा इथे मात्र पणाला लागली आहे। दुसरा गोलंदाज आहे सनी पाटील। सलामीची जोडसाखळी अजूनही धावपट्टीवरती सुरेख प्रकारचा खेळ या दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून सुरू आहे। 6 चेंडूंच्या अखेरीस 11 धावा धावफलकावरती आहेत। सनी पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपावलाय। आपटी विलेज एंड कडून मात्र गोलंदाज तयार झालाय। पंचांच्या उजव्या बाजूने मात्र अटॅक करण्याचा प्रयत्न सनी पाटीलचा आहे। यावेळेस या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव येणार नाही। का भन्नाट वेग होता या चेंडूवरती, कारण चेंडू पडल्यानंतर मात्र थोडासा खालती जातोय। बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये। अशा वेळेस तिथं चेंडूची सांगता या चेंडूवरती पाहायला मिळाली। धावसंख्या 11 धावा धावफलकावरती आहेत। दुसरं षटक मार्गस्थ आहे। तब्बल 2 चेंडू निर्धाव आलेत। प्रश्न आता निर्माण पडलाय नेवाली संघाच्या पाठीराख्यांना, काय करतोय फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती असणारा जो अक्षय प्रीतम स्ट्रायकिंग एंड वरती आहे। त्याने तब्बल 2 चेंडू निर्धाव केलाय। तुमच्या बॅट मधून मोठा फटका येत नसेल सिंगल डबल ला कन्वर्ट करा, स्ट्राइक रोटेशन करा, परंतु तसं काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये होताना दिसत नाही। यावेळेस मात्र ओळखलं परंतु ओळखून उशीर केला आणि यावेळेस या चेंडूवरती सफलता मिळते सनी पाटीलला। तिसऱ्या चेंडूवरती विकेट जाते ती 11 या धावसंख्येवरती। उद्योजक गीतेशजी खरिवले यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। त्यांच्या समवेत नरेशजी पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं। त्या पाहुण्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आपण यावं। या सरपंच चषक 2022 मध्ये आपण मनापासून स्वागत करतो। या 36 विभागामध्ये बरेचसे सामाजिक, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारी बरीचशी मंडळी या परिसरामध्ये वावरत आहेत। त्यांच्याचपैकी एक युवा उद्योजक गीतेशजी खरिवले यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून स्वागत। एकूण धावा झाल्यात त्या 11 धावा धावफलकावरती आहेत।
षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडू निर्धाव आहेत. 1 चेंडूवरती विकेट प्राप्त केलाय सन्नी पाटीलने. यावेळेस लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध या चेंडूला मात्र अडवलं जाईल. पहिली धाव तर निश्चितपणे पूर्ण झाली आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि 12 धावा धावफलकावरती येत आहेत. सुरुवात संत गतीने सुरू आहे. सिंगल डबलला कन्वर्ट केलं जात आहे. प्रीतम बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज गणेश मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सळामीच्या जोडसाखळीतला एक फलंदाज माघारी परतल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती येणारा फलंदाज गणेश हा मात्र आपण पाहू शकाल. एकूण धावा झाल्या त्या 12 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे सनी पाटीलचं, ज्यानं आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना केलाय. 1 धाव खर्च केली आहे. 1 विकेट त्या ओव्हर्स मध्ये आपण पाहिला, जो प्रीतम मात्र त्या षटकामध्ये बाद झाला. यावेळेस कार्पेट लेवलचा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि व्यवस्थितरित्या या चेंडूला हाताळलं गेलं सनी पाटीलने आणि या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव येत नाही. हा चेंडू देखील निर्धाव येतोय. तब्बल 5 चेंडू चा खेळ समाप्त झालाय. 1 धाव मात्र निश्चित स्वरूपाची आली आहे. यावेळेस या चेंडूवर देखील कोणताही फटका येत नाहीये. षटक क्रमांक दुसरं संपलंय. 12 चेंडूंचा खेळ मित्रांनो समाप्त झालाय आणि 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर टोटल धावफलकावरती धावा आहेत. 1 विकेटच्या नुकसानानंतर 12 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी असेल. लगातारचा हा दुसरा खराब चेंडू अंकिश कडूच्या माध्यमातून फेकला जातोय. अजून एक धाव मात्र धावफलकामध्ये जॉईन होईल. 14 धावा धावफलकावरती येतील. षटक क्रमांक तिसरा अंकिश कडू मात्र हाताळतोय. वनवटे विलेज एंड कडून हा गोलंदाज मात्र तयार होतोय. 2 खराब अतिरिक्त चेंडू टाकलेत आतापर्यंत. तिसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे. कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूची प्रतीक्षा करतो. चेंडू इतका वेग होता या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती चेंडू सीमा पार जात होत आहे. 4 धावा या चेंडूवरती मिळतात. पुन्हा एकदा या आयोजनाच्या वतीनं मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. ग्रुप ग्रामपंचायत देवनावे यांच्या माध्यमातून मराठ्याची गौरवगाथा एक महान नाट्य मात्र दिनांक 6 मार्च या दिवशी आपल्याला पाहायला मिळणार आहे. देवनावेच्या मैदानावरती हर्षाली पार्क या ठिकाणी हे महानाट्य आपल्या समोर भेटीस येते. रविवारी दिनांक 6 मार्च 2022 या दिवशी हे महानाट्य आपल्याला पाहायला मिळणार. संदेश चौधरी मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत.
त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. आयोजकांसाठी देखील त्यांच्याकडनं भरघोस शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील धन्यवाद. एकूण धावा झाल्यात 18 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही संघांची ताकद इथे पणाला लागली. शिरवली संघ एका बाजूला कडवी झुंज देतोय, त्याच्या बरोबरीने कर्जत परिसरातील एक ताकदवान संघ अर्थात नेवाली संघ ही कडवी झुंज देतोय. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला या चेंडूवरती. बॅट आणि चेंडूचा संपर्क या चेंडूवर देखील व्यवस्थितरित्या होत नाहीये आणि अशा वेळेस हा चेंडू देखील अक्षय गायकवाड देखील हा चेंडू निर्धाव खेळतोय. तिसरं षटक मार्गस्थ जे अंकेश कडू आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय. एक चौकाराचा मार खाल्ल्यानंतर पुढची काही चेंडू मात्र चांगल्या टाकण्यामध्ये यश निश्चितपणे आलं. यावेळेस या चेंडूवरती काय घडलं, शतशक चेंडू पर्यंत पोहोचतोय. तत्पूर्वी या चेंडूवरती एक सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने 19 धावा धावपटलावरती येतील. 19 धावा धावफलकावरती येतील. 4 ओव्हर्सची मॅच. तिसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे अंकेश कडू ज्याने आतापर्यंत एक चौकारचा मार केला, त्यानंतर 2 निर्धाव चेंडू आलेत आणि आताच्या चेंडूवरती आपण सिंगल पाहिली. 19 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती मात्र गणेश मात्र आपल्याला पाहायला मिळेल, जो डाव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अक्षय मात्र आपण पाहू शकाल, ज्यांनी मागच्या चेंडूवरती सिंगल मात्र त्याच्या बॅट मधून आली. या चेंडूवरती काय घडलं, चेंडू पडल्यानंतर झपक्यान आतमध्ये येतोय. हा चेंडू देखील निर्धाव येतोय. एकूण धावा होतील या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर 19 धावा धावपटलावरती आहेत. निश्चित 19 धावा धावपलकावरती लागल्यात अभि सर, पण जी वाहनं हायवेवरती पार्क केलेत ना, 2 व्हीलर्स असतील 4 व्हीलर असतील, त्यांच्या गाडी चालक मार्गांना विनंती आहे आयोजकांकडनं का आपण त्या गाड्या तिथनं काढायच्यात. तुमच्यामुळे वाहतूक कोंडी होतीये आणि दुर्घटना देखील घडू शकते. त्यामुळे ज्या गाड्या हायवेवरती पार्क केल्यात त्या मैदानामध्ये आणून पार्क करा अशी विनंती केली जाते. आणि उद्याच्या दिवस रात्रीच्या खेळामध्ये महाराष्ट्रातील एक बुलंद आवाज हिंदीचा एक मुलतानी तोप म्हणून ज्यांची ओळख आहे, सन्माननीय प्रवीणजी धुगाडे सरांचं मात्र या व्यासपीठाकडे आगमन होणार आहे आणि मैदानावरती नवीन ऊर्जा, नवीन इतिहास क्रिकेटच्या माध्यमातून हिंदीतनं आपल्याला ऐकायला मिळेल. हा निश्चित उद्या देखील अशीच गर्दी होईल, कारण उद्या देखील खूप मोठा लॉट्स तुमच्या समवेत असेल. खूप चांगले चांगले खेळाडू उद्याच्या डे नाईटच्या दिवसामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. परंतु ही मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. शिरवली समवेत नेवाली अशी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तिसरं षटक मात्र संपलंय. 3 षटकांच्या अखेरीस 19 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज गमावल्यानंतर उर्वरित जे सलामीला आला होता अक्षय, तो अजूनही मात्र धावपट्टीवरती खेळ करतोय. त्याच्या बरोबरीने मात्र गणेश देखील चांगल्या प्रकारचा खेळ आतापर्यंत करतोय. सिंगल डबलला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून बघायला मिळतोय. खोदून काढलं या चेंडूला आणि या चेंडूवरती धावा. पहिली धाव तर वेगाने पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा कॉल आला आणि या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट होतील. दोन्ही फलंदाज पॉपिन क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत. 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट झाल्यात आणि 2 धावेच्या बरोबरीने 21 धावा धावफलकावरती आहेत. एकूण धावा संख्या होती 21 धावा धावफलकावरती आहेत. दांडी गुल केली जाते या चेंडूवरती आणि सलामीला आलेला अक्षय गायकवाड या चेंडूवरती मात्र तंबूत परततोय बाद होऊन. तिचे थोडस थांबा, या व्यासपीठावरती स्वागत होईल. मी विनंती करतोय ग्रुप ग्रामपंचायत जांभेवलीचे माजी सरपंच मंगेश दादा
या व्यासपीठावरती स्वागत होईल. मी मंगेशजी कदम यांना विनंती करेन की आपण गीतेशजी करिवले जे युवा नेतृत्व आणि युवा उद्योजक यांचं स्वागत आपण करावं. मी विनंती करतोय की मंगेशजी कदम साहेबांना की आपण गीतेशजी करिवले यांचं या ठिकाणी या व्यासपीठावरती पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शाल देऊन या व्यासपीठावरती एक युवा नेतृत्वाचा स्वागत आणि सन्मान करावा. त्याचबरोबरीने त्यांच्या समवेत आलेले नरेश दादा पाटील यांचा देखील या व्यासपीठावरती सन्मान होईल. मी विनंती करतोय की मंगेशजी कदम साहेबांना की आपण आदरणीय नरेश दादा पाटील यांचं देखील आपण स्वागत करावं. या दोन्ही पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. धन्यवाद. प्रमोदजी देवकर यांनी आमच्या समाजासाठी 500 रुपये गुगल पे केलेत. आमचा आवाज चांगला त्यांना युट्यूब साठी वाचला. धन्यवाद प्रमोदजी देवकर. एकूण धावा झाल्यात त्या 22 धावा धावफलकामध्ये. यस तुषार सर. पुन्हा एकदा सूचना केली जाते जे हवेवरती बाईक्स आणि फोर व्हीलर्स पार्क केलेल्या आहेत त्यांच्यामुळे जाणारे येणाऱ्या वाहनांना त्रास होतोय. आता फोन कॉल देखील सांगितलं जातंय आपण त्या गाड्या तिथनं काढा. आपण मैदानामध्ये आपल्यासाठी पार्किंगची सोय आहे तिथे आपण त्या पार्क केल्या तरी चालेल. आयोजकांकडनं सूचना येते ज्या गाड्या हायवेवरती पार्क केल्यात त्या आपण मैदानावरती आणून पार्क करायच्यात. ओव्हर टू ऑफिसर. धन्यवाद सर. धावसंख्या होती 24 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक अंतिम आणि शेवटचं मार्गस्थ आहे अजय मोरेचं ज्यानं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. या चेंडूवरती काय घडलं. वन बाउन्स तिथे आलेला हा चौकार धावसंख्येला आकार देतोय आणि इथून धावसंख्या जाऊन पोहोचतीये धन्यवाद. समालोचनासाठी आमच्या समालोचनांना आवडलं. पंकजी देशमुख यांनी 500 रुपये आमच्या या समाजासाठी दिलेत. धन्यवाद. त्यांचे देखील आभारी आहे मी. नाही 500 रुपये दिलेत पंकजी देशमुख साहेबांचा आभार. एकूण धावा झाल्यात 29 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांच्या अखेरीस 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या अखेरीस हरेश पाटील जे गोरठणचे आहेत ती ही मॅच यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह बघतायत. त्यात देखील सरपंच चषक या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. सर्वांच्या शुभेच्छांचा मनपूर्वक स्वीकार करतो. या 4 षटकांच्या अखेरीस एकूण धावा झाल्यात त्या 29. शिवाजी पाटील या स्पर्धेतून पारितोषिक आलंय अंकेश कडूसाठी पारितोषिक आले 5000 रुपयांचं जे शिवाजी पाटील साहेबांनी लगावलंय 5000चं. निश्चितपणे ते पारितोषिक अंकेश कडून मिळवतोय का याची मध्ये प्रतीक्षा असेल. परंतु मी या ठिकाणी थांबतोय. तुम्ही थांबू नका. तुम्ही ऐकत राहा. 24 चेंडू आणि 30 हे समीकरण सोडवायचंय. तुम्ही या पुढचा आवाज ऐकत राहा. मी थांबतो या ठिकाणी. यापुढे मायक्रोफोनवर असेल आमचे मित्र अर्थात तुषारजी धुमाळ. परंतु एक गीत ऐकण्यासाठी जाऊया जे दिनेशजी गाडगे यांच्या नावाचं गीत ऐकण्यासाठी आपण जाऊया डीजे कडे. धन्यवाद.
यस डीजे थँक्यू. ग्रुप ग्रामपंचायत जांभिवली पुरस्कृत सरपंच चषक 2022 या माध्यमातून मी तुषार धुमाळ या स्पर्धेच्या वतीनं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. या स्पर्धेमध्ये आपण बघतोय 1 ते 4 क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आहेत आणि त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट गोलंदाजसाठी जे कूलर देण्यात आलेले आहेत ते सन्माननीय अविनाशजी कदम साहेबांकडनं हे आम्हाला देण्यात आलेले, जे माजी सरपंच आहेत जांभिवलीचे. अर्थात आजी आणि माजी या माध्यमातून या स्पर्धेमध्ये जी मदत देण्यात आलेली आहे, तर मी अविनाशजी कदम साहेबांचा पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद व्यक्त करतो. साईजी भोसले साहेबांचं देखील कौतुक असेल, त्यांनी आमच्या जेवणाची व्यवस्था सांभाळलेली आहे. अमोलजी मोरे यांचं देखील मी कौतुक करेल, या आयोजनामध्ये त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. गणेशजी पाटील येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत देखील करतायत. जितूजी मोरे साहेबांचं देखील मी कौतुक करेन, खेळाडूंची देखील काळजी घेते आहेत. योगीजी विचारे मात्र मैदानाच्या चौफेर बाजूला काय कमी आहे हे पाहण्यासाठी तत्पर आहेत आणि चंदू शेठ मोरे साहेबांचं देखील कौतुक करण्यास भाग पडेल, कारण की आयोजनामध्ये या सर्वांनी घेतलेली मेहनत खऱ्या अर्थानं आता गोड होतीये. घेऊन जातो मैदानामध्ये बिग फाईट, बिग मुकाबला. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना टीम शिरवली विपक्ष नेवाली म्हणजे कर्जत विपक्ष खालापूर असा हा सामना आहे, जिथे आता गरज आहे येणाऱ्या 24 चेंडू मध्ये शिरवली संघाला 30 धावांची. सलामी जोडी मैदानामध्ये आले अजय मोरे आणि अंकेश कडू. अंकेश कडूना मागच्या इनिंग मध्ये लाजवाब फटकेबाजी केली होती, पण तो नॉन स्ट्राईक एंड वरती. अजयला देखील पाहायला मिळतोय जो स्ट्राईक एंड वरती आहे. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गवर गोलंदाज शुभम बेलोसे. भन्नाट वेगावरती स्वार झाला होता गोलंदाज. अचूक टप्प्यावरती चेंडू फेकला आणि हा चेंडू गेला निर्धाव. समीकरणामध्ये बदल पाहायला मिळतोय. येणारे 23 चेंडू असतील आणि 30 धावांची गरज. आणि आजच्या या दिवस रात्रीच्या सामन्यामधला पहिलं मेडन षटक याच गोलंदाजाने याच मैदानावरती फेकलं होतं आणि आता तो त्याच कामगिरीवरती आहे. म्हणजे आजच्या दिवसातला हा 7वा चेंडू त्याच्या माध्यमातून मेडन फेकला गेलाय. या चेंडूला मात्र सन्मान देण्यास भाग पाडला. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये या चेंडूला पाहायला मिळते, जिथे क्षेत्ररक्षकानं मात्र चेंडू उचलला तोपर्यंत 1 धाव मात्र होतीये. एका धावेच्या माध्यमातून धावांचा श्री गणेशा होतोय. 30 धावांचा पाठला होत असताना आता समीकरण बदललं. 22 चेंडू आहेत आणि 29 धावांची गरज. गीतेशजी खरिवले यांच्या माध्यमातून डे शुंगलेचं लाजवाब आयोजन आपण बघितलं. नंदनपाड्याच्या मैदानावरती सरपंच चषकाचं आयोजन ज्यांच्या माध्यमातून केलं गेलं, पण यावेळेस पंचांनी बोट उंचावलंय. फलंदाजाला माघारी यावं लागणार. LBW बॅक टू द पॅव्हलियन. पहिला गडी टीम शिरवली संघाचा. फलंदाज गाण्याची धून अतिशय सुंदर होती. या धुनानं मनामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण केली. लोकप्रिय गीत कोळी बांधवांचं गीत होतं, जे डीजेच्या माध्यमातून लावलं गेलं. आता हळदी समारंभ सुरू झालेत, त्यांना देखील संधी दिली जाईल. आणि डीजे वाल्यांनी देखील सांगितलं माझा डीजे दमदार आहे, या परिसरामध्ये माझं देखील नाव आहे, आवर्जून मला भेट द्या. कोणताही कार्यक्रम असो, बर्थडे असो, हळद असो किंवा लग्न समारंभ असो, आवर्जून मी तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित नोंदवेल, पण तुम्ही मला संपर्क साधा. तिसरा फलंदाज मुन्ना मोरे मैदानामध्ये गेलाय, ज्यानं आल्या आल्या फटका देखील खेचलाय. सरळ बॅटनं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये हा फटका पाहायला मिळाला. ज्या फटक्यावरती आलाय 2 धावांची मोहर उमटवणाऱ्या 2 धावा. टोटल 3 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. 20 चेंडू आहेत आणि 27 धावा करायच्यात. गणेशजी मोरे यांचं आपण कौतुक करूया. खऱ्या अर्थानं या मैदानावरती टीम्स असो, खेळाडू असो, ज्यांना मात्र खेळ करण्यास भाग पाडलेलं असं एक व्यक्तिमत्व क्रिकेटमध्ये आज कालच्या रात्रीमध्ये त्यांच्या टीमनं मात्र बाजी मारली. टीम नंदरबार संघ मात्र टॉप 4 मध्ये थेट पाहायला मिळतोय. पण आजच्या रात्रीमध्ये दमदार खेळ करतोय मुन्ना मोरे. बरसला
आउट ऑफ द पार, सीमा रेषा ओलांडताना येतोय. बिग 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 9 धावा धावफलकावरती आल्यात. गरज आहे 19 चेंडूमध्ये 21 धावांची. यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा LBW चा शिकार ठरलाय. दुसऱ्या क्रमांकाचा हा फलंदाज मुन्ना मोरे. बॅक टू द पॅव्हेलियन. बजा झाला. रोशन मोरे मात्र मैदानामध्ये गेलाय 4थ्या क्रमांकावरती, जो स्ट्राइक एंड वरती नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. अमोलजी मोरे साहेबांकडनं मात्र नेवाली संघाला शुभेच्छा देखील आल्यात. आणि ही मॅच जर नेवाली संघानं इथून जिंकली तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. नेवाली संघाचे खेळाडू आता मात्र मैदानामध्ये विचार करतात. त्याच्या चेहऱ्यावरती पडलेला प्रश्नचिन्ह आहे. सोडवायचं या कोड्याचं उत्तर 18 चेंडूमध्ये 21 धावांचा खेळ वाचवताना. पण याच 18 चेंडूमध्ये 21 धावा पूर्ण करायच्या टीम शिरवली संघाला. या चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं आणि या चेंडूवरती एक धाव मात्र पाहायला मिळते. या एका धावेच्या माध्यमातून आपण बघतोय स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 10 धावा स्कोर कार्ड वरती येत आहेत. आठवण होते गॉड ऑफ क्रिकेट अर्थातच सचिन रमेश तेंडुलकर यांची जे भारतरत्न आहे, ज्यांच्या नावावरती विविध पद्धतीने रेकॉर्ड देखील आहेत. वयाच्या 16व्या वर्षी तेज तलवार पाकिस्तानच्या गोलंदाज समोर हा उभा होता, ज्याच्या नाकाला मात्र चेंडूला स्पर्श केला आणि रक्त देखील वाहत होतं. अशा वेळी त्यानं दोन शब्द उद्गारले आणि त्यानंतर भारतामध्ये क्रिकेटचा खऱ्या अर्थानं बहर रंगात आला. मैं खेलूंगा आणि मी खेलूंगा. जखमी वाघ मात्र मैदानामध्ये खेळला आणि काय खेळला तर त्याच्या नावावरती जो रेकॉर्ड आहे तो अजूनही ब्रेक झाला नाहीये. म्हणजे रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करणारा गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर याच्या जर्सीवरती असलेला 10 आकडा त्याची आठवण करून देतो. पण या 10 आकड्यावरती आता हँडब्रेक खेचलाय तो गोलंदाज प्रीतमनं. यावेळेस आपण बघतोय कहीं पे निगाह है कहीं पे निशाना. पंचांनी बोर्ड उंचावलंय म्हणजे फलंदाज तंबूच्या आसराला येईल. जान आता काशी पोच गे वाशी. डीजे कलम नव्हते, कायदा नव्हता, सुखी होती प्रजा. कारण की त्यावेळेस सिंहासनावरती विराजमान होता माझा छत्रपती शिवाजी राजा, ज्याचं गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकतोय. अतिशय सुंदर गीत. या गीतानं मात्र आता नवीन ऊर्जा निर्माण केली आहे नेवाली संघाच्या खेळाडूंच्या मनामध्ये. पण तीच ऊर्जा आता जागी करावी लागणार टीम शिरवली संघाच्या या धडाकेबाज फलंदाजांना. जागोन दाखव तुझी आत्मशक्ती. खऱ्या अर्थानं करून दाखव तू आणि होऊन दाखव तू धडाकेबाज. कारण या मैदानावरती शिरवली संघाचे आता बरेचसे पाठीराखे पाहायला मिळत आहेत. सावरुळी संघाला दिलेली मात मात्र आता
कोणत्या क्षणावरती शिरवली संघाच्या विजयाची वाटचाल निर्माण करते हे देखील पाहायला मिळेल, कारण की आता कडवी झुंज आहे. टीम नेवाली विरुद्ध शिरवली असा बिग मुकाबला आपल्या समोर आहे. डाव्या हाताचा फलंदाज सनी पाटील 5व्या क्रमांकावरती स्ट्राईक एंडला. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार अपील होतीये. अपील मध्ये जोश जास्त आहे, उत्साह कमी आहे. अपील आपण दोन क्षेत्रामध्ये पाहू शकतो. एकीकडे जेव्हा गुन्हेगाराची बाजू सिद्ध करताना कोर्टामध्ये वकिलांच्या माध्यमातून जज समोर अर्थातच न्यायालयामध्ये केलेली अपील ही पहिली अपील असते, आणि मैदानामध्ये जेव्हा पंचांच्या समोर हे खेळाडू अपील करतात ती दुसरी अपील असते. ही अपील नकारली गेली. यावेळेस आडव्या बॅटनं फटका खेचला. लॉंगॉट क्षेत्रामध्ये चेंडूला पाहायला मिळते. एक धाव पूर्ण झाली, दुसरी धाव घेणार का? निर्णायक श्रेणी नकार दिलाय. एका धावेनं धावफलकावरती वाढ. टोटल 11, आणि 11 हा आकडा मात्र मैदानामध्ये सांगतोय एकीकडे दोन फलंदाज आहेत, त्याच्या विरोधामध्ये 11 खेळाडू आता ते टीम नेवाली संघाचे पाहायला मिळतात. म्हणजे 11 खेळाडूंना क्रिकेटचा खेळ पूर्ण होतो, पण या 11 या आकड्यावरती आता शिरोली संघाचा खेळ थांबलाय. येणारे आता 13 चेंडू आणि 19 धावांची गरज. 13 चेंडू आहेत, 19 धावा आहेत. 19 धावांचा पाठला मात्र 13 चेंडू मध्ये करायचा आहे. स्ट्राईक एंड वरती सलामीचा फलंदाज अजय मोरे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे आणि तो गॅप शोधण्यामध्ये माहीर देखील आहे. अशा वेळी त्याची चप्पलता मात्र मैदानामध्ये शिरोली संघाची बाजू सिद्ध करू शकते. पण गोलंदाज देखील कसलेला आहे. प्रीतम मात्र यावेळेस तयार. रिव्हर्सिपचा प्रयत्न केला. दुधारी तलवार, चले तो आबाद न चले तो बर्बाद. हा चेंडू गेला निर्धाव. उरलेत 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. यानंतरची मॅच पोली. या दोन्ही संघांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. यस विजय, थँक्यू. तर नंदनपाड्याचे युवा उद्योजक सन्माननीय राजेशजी खरिवले साहेबांच्या या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि या स्पर्धेचे सर्व सन्माननीय दिनेश भाऊ घाडगे साहेब देखील या व्यासपीठावरती आवर्जून उपस्थित झालेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूया. सकल जनांचे स्वागत करूया. मान्यवरांचे सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या क्षणाला सर्वांचं स्वागत असेल. एक बिग फाईट, एक बिग मुकाबला तुमच्या समोर. शिरवली विपक्ष नेवाली असा चालू असलेला सामना. गरज आहे 12 चेंडू मध्ये 19 धावांची टीम शिरवली संघाला नेवाली संघाच्या विरोधात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पेन एंड कडनं, वावशी फाटा एंड कडनं गोलंदाजी करतोय अक्षय गायकवाड. तर यावेळेस खोपोली एंड कडनं मात्र फलंदाजी करतोय मुन्ना मोरे. सनी पाटील, मुन्ना मोरे बाद झाल्यानंतर यावेळेस थोडीशी अडचण मात्र मैदानामध्ये आली, पण सनी पाटील याच्याकडे मात्र पाहिलं जात आहे. यावेळेस सुरेख फटका आहे आणि झटका दिला जातोय क्षेत्ररक्षकाला. इट्स आउट ऑफ द पार, नो डाऊट. येतोय चौकार. धन्यवाद डीजे. ही गाणी मात्र ऊर्जा निर्माण करणार आहेत मैदानामध्ये, जी छत्रपती शिवाजी राजांची गाणी आहे. टोटल 15, 11 चेंडू आणि 15 धावांची गरज. हा सरळ बॅटनं विलंद कार्पेट खेळलेला फटका लॉंगॉट क्षेत्रामध्ये झपाट्यानं क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. ज्यानं चेंडू उचलला, फेकला, तोपर्यंत पूर्ण झाली 1 धाव. एका धावेनं धावफलकावरती वाढ. समीकरण बदललं. येणारे 10 चेंडू असतील आणि 14 धावांची गरज. अमोल बोरे मात्र आता पारितोषिकांचा पाऊस पाडतायत. नेवाली संघासाठी आता पारितोषिक वाढलंय. जरा सामना इथून नेवाली संघाने जिंकला तर अमोलजी मोरे साहेबांकडे 1000 रुपयाचं पारितोषिक. हे पारितोषिक पटकावण्यासाठी आता नेवाली संघाला कडबा संघर्ष करावा लागेल. तर दुसरीकडे शिवली संघ मात्र आपल्या अस्तित्वाची लढाई लढतोय. ज्या
मोठ्या विजयाची त्यांना गरज आहे. तो विजय त्यांच्या संमित आहे, पण त्याच्यासाठी आता कडवा संघर्ष देखील त्याला करावा लागणार. जय मल्हार वाशिवली विपक्ष नारपोली संघाच्या संघनायकाला विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, याचा कर्पूर समाचार मात्र घेता आला नाही. पण पंचांचा नो चेंडूचा इशारा आलाय, म्हणजे या चेंडूवरती पूर्ण झाल्या 2 धावा प्लस 1, टोटल 3 धावांनी वाढ. 19 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. उरलेत शेवटचे 10 चेंडू आणि करायच्यात 11 धावा. 10 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. आणि आजचा आमचा डीजे ऑपरेटर सांगतोय, उघडा डोळे पहा नीट, येणारा चेंडू आहे फ्री हिट. शिरवली संघाची वाट बघतायत राकेश साहेब आमचे, पण शिरवली संघाला देखील कडवा संघर्ष करावा लागतोय. फ्रीडचा चेंडू, या चेंडूला मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलाय, जिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण होतीये. एका धावेच्या माध्यमातून टोटल 20. शेतकऱ्याच्या भाषेमध्ये 1 खंडी आणि स्कोर कार्डच्या भाषेमध्ये 20 धावा पूर्ण झाल्यात. उरलेत शेवटचे 9 चेंडू आणि करायच्यात 10 धावा. या अंतर जर आता नेवाली संघाला कमी करायचं असेल तर निर्धाव चेंडूचा मारा करावा लागेल, आणि निर्धाव चेंडू फेकताना मात्र विकेट देखील घ्याव्या लागणार. मॅच मध्ये मागच्या मॅचचा विचार केला तर कडवी झुंज दिली होती टीम नारपोली संघाना. विरोधात मात्र पेन परिसरातील बोरगाव संघ मात्र कडवी झुंज देत होता. पण यावेळेस टीम आहे नेवाली विरुद्ध शिरवली. यावेळेस सनीच्या बॅट मधनं चेंडून मात्र सीमा रेषा गाठली. येतोय बिग हिट, षटकार. यस इजे, थँक्यू. तर उरलेत 8 चेंडू आणि 4 धावांची गरज. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, बराच वेळ चेंडू हवेमध्ये लँड होतोय का, निर्णायक क्षणी झेल सुटला, आणि जसा झेल सुटला तसा 2 धावा देखील पूर्ण झाल्या. शिरवली संघाच्या मात्र पाठीराख्यांमध्ये जोर दिसत नाहीये, त्यांच्या टाळ्या मात्र वाजत नाहीयेत. कदाचित अजून जेवणाचा आस्वाद घेतला नसावा. आता मात्र आवाज आला. पण शिरवली संघ जर आज टॉप करेल ना, तर उद्या मात्र त्यांच्यामध्ये भोंगे सुद्धा वाजतील अशी मी अपेक्षा करेल. शेवटचे 7 चेंडू आहेत आणि 2 धावांची गरज. तर सन्माननीय मंगेशजी कदम, ज्यांची टीम मात्र उद्या या मैदानावरती खेळ करणार, अर्थातच कामोटे संघाचा बारका कांबळे मात्र मंगेशजी कदम साहेबांच्या माध्यमातून या मैदानावरती पाहायला मिळेल उद्याच्या रात्रीमध्ये. जय मल्हार वाशिवली आणि टीम नारपोली या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो, आपण टॉस बॉक्स मध्ये या. दोन्ही संघ आलेले आहेत. हे दोन्ही संघ प्रोफेशनल आहेत आणि वेळेचं महत्व त्यांना माहिती आहे. हा सामना जिंकला टीम शिरवली संघानं. या सामन्याचा शिल्पकार कोण असेल ते नक्कीच आमचं गुणलेखक सांगतील. पण विनंती आहे दोन्ही संघांना, आपण शेक हँड हस्तांदोलन केल्याशिवाय मैदानाच्या बाहेर येऊ नका.